व्होकॅब्युलरीचा अभ्यास करताना प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाच्या साऱ्या बाजू समजावून घेणं अतिशय गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे अभ्यास करतो त्यावेळेस परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे केलेला अभ्यास आपला नेहमी लक्षात राहतो आणि आपल्याला जास्त मेहनत त्यासाठी करावी लागत नाही. यासाठी आपण काय करणार आहोत, आपण सुरुवातीला तो शब्द पाहूया. शब्दानंतर तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे, त्यानंतर त्याचा मराठीत अर्थ, त्यानंतर इंग्रजीमध्ये अर्थ, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्याचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा. या प्रकारे आपण जर त्याला अभ्यासला तर तो शब्द नेहमी आपल्या लक्षात राहणार आहे. तर महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी या प्रकारचा अभ्यास आणि ही व्होकॅब्युलरी आणि आपण घेतलेले हे शब्द अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ आणि यानंतर चालणारी ही जी सिरीज आहे तुम्हाला अतिशय बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. या सिरीज मध्ये हा जो व्हिडिओ आहे आपण सुरुवात करतोय आणि पहिला शब्द तुमच्या समोर आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा जो पहिला शब्द आहे हा शब्द आहे रेटोरिक. शब्द काय आहे? रेटोरिक. पुढे पाहूया या शब्दाचा प्रकार म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आपण जे म्हणतो त्याप्रमाणे या शब्दाचा प्रकार कोणता असणार आहे. ठीक आहे, तर हा जो शब्द आहे रेटोरिक हा शब्द नाउन या प्रकारामधला असतो. आपण याला नाउन म्हणू शकतो. पुढे जाऊया. मराठीमध्ये जर त्याचा अर्थ आपण पाहायचा झाला तर त्याला वक्तृत्व कला असं आपण म्हणू शकतो. रेटोरिक म्हणजे काय तर वक्तृत्व कला. इंग्लिश मिनिंग त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ काय होतो? आर्ट ऑफ इफेक्टिव्ह ऑर परस्युसिव्ह स्पीकिंग ऑर रायटिंग. एखाद्या व्यक्तीची बोलण्याची किंवा लिहिण्याची अतिशय परिणामकारक कला त्याला रेटोरिक असं म्हटलं जातं आणि आपण त्याला वक्तृत्व कला असं म्हणतो. त्याचे सिनोनिम्स कोणते असणार तर ओरॅटरी आणि एलोक्वेन्स हे दोन सिनोनिम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओरॅटरी आणि एलोक्वेन्स. त्यानंतर त्याचे अँटोनिम्स कोणते असणार तर सायलेन्स आणि इनआर्टिक्युलेटनेस हे त्याचे अँटोनिम्स असणार आहेत. आता आपण त्याचा युसेज पाहूया. युसेज म्हणजे वापर वाक्यामध्ये कसा करायचा. द पॉलिटिशियन स्पीच वॉज फिल्ड विथ पॉवरफुल रेटोरिक. म्हणजे जो पॉलिटिशियन्स आहे त्याची जी स्पीच आहे त्याचं भाषण त्याच्यामध्ये अतिशय पॉवरफुल रेटोरिक्स म्हणजेच वक्तृत्व कला वापरलेली होती किंवा आहे. याप्रमाणे आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. इथून पुढे येणारे जे सर्व शब्द आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण याप्रमाणेच करणार आहोत. त्याचा आपण पार्ट ऑफ स्पीच पाहणार आहोत. त्यानंतर मराठी अर्थ पाहूया. त्यानंतर इंग्रजीमध्ये अर्थ, त्याचे सिनोनिम्स पाहणार आहोत. 2 सिनोनिम्स, 2 अँटोनिम्स आणि त्याचा वापर इंग्रजीमध्ये कसा करायचा हे आपण पाहणार. चला पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे एलिगोरी. शब्द काय आहे? एलिगोरी. या शब्दाचा प्रकार कोणता तर हा शब्द सुद्धा असणार आहे नाउन. मराठी मिनिंग काय होते याचं तर याला आपण रूपक किंवा दृष्टांत कथा असं म्हणतो. रूपक किंवा दृष्टांत कथा. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ काय होतो तर अ स्टोरी, अ पोएम ऑर अ पिक्चर दॅट कॅन बी इंटरप्रिटेड टू रिव्हील अ हिडन मिनिंग. म्हणजे जो लपलेला अर्थ आहे तो समजून सांगणे. त्याला आपण मराठीत रूपक किंवा दृष्टांत कथा असं म्हणतो. आता सिनोनिम्स कोणते असणार तर सिनोनिम्स असणार आहेत सिम्बॉलिझम आणि पॅराबल. सिम्बॉलिझम आणि पॅराबल. अँटोनिम्स एक्सप्लिसिट आणि डायरेक्ट. एक्सप्लिसिट आणि डायरेक्ट हे 2 अँटोनिम्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुढे आहे युसेज. वापर काय असणार आहे त्याचा, कसा करू शकतो आपण तर ॲनिमल फार्म इज ॲलिगोरी रिप्रेझेंटिंग पॉलिटिकल इव्हेंट्स. ॲनिमल फार्म इज ॲलिगोरी रिप्रेझेंटिंग इव्हेंट्स. याप्रमाणे दृष्टांत कथा किंवा रूपक किंवा त्याला आपण ॲलिगोरी असं इंग्रजीमध्ये म्हणतो या शब्दाचा आपण वापर करू शकतो आणि या शब्दाला आपण याप्रमाणे अभ्यासू शकतो. पुढचा शब्द आहे सिंटॅक्स. सिंटॅक्स हा जो शब्द आहे हा सुद्धा नाउनच असणार आहे. ठीक आहे, हा सुद्धा शब्द नाउनच आहे. पुढे त्याचा मराठी अर्थ होतो वाक्यरचना. सिंटॅक्स म्हणजे वाक्यरचना. पुढे आहे त्याचा इंग्रजी अर्थ द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस टू क्रिएट वेल फॉर्म सेंटेन्स. म्हणजे अतिशय व्यवस्थित असं वाक्य बनवण्यासाठी शब्दांची अरेंजमेंट त्याला वाक्यरचना किंवा सिंटॅक्स असं म्हटलं जातं. सिनोनिम्स कोणते त्याचे तर ग्रॅमर आणि स्ट्रक्चर. ग्रॅमर आणि स्ट्रक्चर हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स असणार आहेत अनार्की आणि डिसऑर्डर. अनार्की आणि डिसऑर्डर.
पुढे आहे युसेज, त्याचा वापर कसा असणार आहे, तर अंडरस्टँडिंग प्रॉपर सिंटॅक्स इज क्रुशियल फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. परिणामकारक कम्युनिकेशनसाठी सिंटॅक्स समजून घेणं गरजेचं असतं. याप्रमाणे आपण सिंटॅक्स या शब्दाला अभ्यासू शकतो. पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय, त्याचा प्रकार कोणता, तर त्याचा प्रकार असणार आहे नाउन. म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आहेत त्यामधला त्याचा प्रकार असणार आहे नाउन आणि त्याचा मराठी अर्थ असणार आहे मुख्य पात्र. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मुख्य पात्र. इंग्रजी अर्थ काय होतो, तर द मेन कॅरेक्टर ऑर लीडिंग फिगर इन स्टोरी. द मेन कॅरेक्टर अँड लीडिंग फिगर इन स्टोरी. त्याचे सिनोनिम्स असणार आहेत हिरो, आपण त्याला हिरो म्हणतो किंवा लीड असं त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे अँटोनिम्स. अँटोनिम्स कोणते असणार आहेत, अँटागॉनिस्ट आणि विलेन. अँटागॉनिस्ट आणि विलेन. युसेज त्याचा कसा करू शकतो, वापर कसा करू शकतो, द प्रोटॅगॉनिस्ट फेसेस न्यूमरस चॅलेंजेस इन नॉवेल. जी नॉवेल आहे, जी कादंबरी आहे, त्यामध्ये जो प्रोटॅगॉनिस्ट आहे म्हणजे जो हिरो आहे, जो मुख्य पात्र आहे, त्याला खूप साऱ्या अशा चॅलेंजेसला फेस करावं लागलेलं आहे. पुढचा शब्द आहे मेटाफोर. शब्द आहे मेटाफोर आणि मेटाफोर सुद्धा नाउनच असणार आहे. त्याचा मराठी अर्थ रूपक असा होतो, त्याला आपण रूपक म्हणतो. त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो, तर अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड और फ्रेज इज अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट और ऍक्शन टू विच इज नॉट लिटरली ऍप्लिकेबल. म्हणजे आपण एखाद्या शब्दाला, एखाद्या वस्तूला असं काही शब्द अप्लाय करतो, अशी काही फ्रेज अप्लाय करतो जे तसं नॉर्मली नसतं, त्याला आपण मराठीत रूपक असं म्हणतो, म्हणजेच मेटाफॉर. सिनोनिम्स कोणते असणार, सिम्बॉलिझम किंवा अॅनालॉजी. सिम्बॉलिझम किंवा अॅनालॉजी. अँटोनिम्स कोणते, तर लिटरलनेस आणि डायरेक्टनेस. लिटरलनेस आणि डायरेक्टनेस. त्याचा वापर कसा करू शकतो वाक्यामध्ये, तर टाइम इज थीफ इज अन एक्झाम्पल ऑफ मेटाफोर. टाइम इज थीफ इज अन एक्झाम्पल ऑफ मेटाफोर. टाइम काय आहे, थीफ आहे. अशा प्रकारे जे लिटरली नसतं, जे नॉर्मली नसतं, अशा प्रकारे त्या शब्दाला बोललं जातं. पुढचा शब्द आहे एपिफेनी. शब्द आहे एपिफेनी. एपिफेनी हा नाउन आहे. त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो साक्षात्काराचा क्षण. एपिफेनी म्हणजे साक्षात्काराचा क्षण. त्यानंतर त्याचा इंग्रजी अर्थ होतो अ मोमेंट ऑफ सडन अँड प्रोफाउंड रिअलायझेशन. म्हणजे जे काही रिअलायझेशन होतं, जी काही माहिती मिळते त्याचा क्षण. त्याचे सिनोनिम्स असणार आहेत रिव्हेलेशन आणि इन्साइट. रिव्हेलेशन आणि इन्साइट. अँटोनिम्स आहेत इग्नोरन्स आणि अनअवेअरनेस. इग्नोरन्स आणि अनअवेअरनेस. वापर कसा करू शकतो, द कॅरेक्टर एक्सपिरियन्स अँड एपिफेनी अबाउट लाईफ्स पर्पज. द कॅरेक्टर एक्सप्लेन्स, द कॅरेक्टर एक्सपिरियन्स अँड एपिफेनी अबाउट लाईफ पर्पज. या ठिकाणी आपण याचा वाक्यामध्ये असा वापर करू शकतो, म्हणजे आपण एपिफेनी म्हणजे साक्षात्काराचा क्षण आणि त्याचे सिनोनिम अँटोनिम या ठिकाणी पाहिले. पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे हायपरबोल. काय आहे, हायपरबोल. पार्ट ऑफ स्पीच नाउनच असणार आहे. त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो अतिशयोक्ती. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. इंग्रजीमध्ये काय अर्थ होतो, तर एक्झॅगरेट. एक्झॅगरेटेड स्टेटमेंट्स ऑर क्लेम्स नॉट मीन्ट टू बी टेकन लिटरली. म्हणजे असे स्टेटमेंट किंवा असे क्लेम्स जे एक्झॅगरेट करतात, म्हणजे अतिशयोक्ती त्याची होते. सिनोनिम्स कोणते, तर ओव्हर स्टेटमेंट आणि एक्झॅगरेशन. ओव्हर स्टेटमेंट आणि एक्झॅगरेशन हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स कोणते, अंडरस्टेटमेंट आणि रिस्ट्रेंट. अंडरस्टेटमेंट आणि रिस्ट्रेंट हे काय असणार आहेत अँटोनिम्स. त्याचा वापर कसा होतो वाक्यामध्ये, तर हिज एक्सक्युजेस वेअर फील्ड विथ हायपरबोल टू गेन सिंपती. सिंपती मिळवण्यासाठी त्याचे जे एक्सक्युजेस होते ते अतिशय हायपरबोल अशा प्रकारचे होते, अतिशय अतिशयोक्ती करणारे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे सोनेट. पुढचा शब्द काय आहे, सोनेट. सोनेट हा जो शब्द आहे हा नाउन प्रकारातला आहे. याला मराठीमध्ये सुनीत असं म्हटलं जातं. हा एक काव्य प्रकार आहे. इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो, तर
अ पोएम ऑफ 14 लाईन्स विथ अ स्पेसिफिक राईम स्कीम अँड मीटर. अशी एक पोयम, अशी एक कविता जी 14 चरणांची असते, 14 ओळींची असते आणि त्याला एक स्पेसिफिक असा राईम असतो. त्याला सोनेट असं म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्रजीमध्ये सोनेट हा काव्य प्रकार असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. सिनोनिम्स काय असणार आहेत, तर सोनेट यासाठी सिनोनिम्स असणार आहेत पोयम किंवा वर्स. पोयम किंवा वर्स. अँटोनिम्स कोणते, तर अँटोनिम्स असणार आहेत प्रोज किंवा नॅरेटिव्ह. प्रोज किंवा नॅरेटिव्ह. याचा वापर कसा करू शकतो, तर शेक्सपियर्स सोनेट्स आर सेलिब्रेटेड फॉर देअर पोएटिक ब्युटी. म्हणजे शेक्सपियरचे जे सोनेट्स आहेत ते त्याच्या पोएटिक ब्युटीसाठी अतिशय जास्त प्रसिद्ध. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा शब्द काय आहे, पुढचा शब्द आहे सटायर. शब्द आहे सटायर. सटायर हा सुद्धा नाऊनच आहे आणि याचा मराठी अर्थ होतो व्यंग किंवा उपहास. व्यंग किंवा उपहास. पुढे जाऊया. त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो, द यूज ऑफ ह्युमर, आयरनी ऑर रेडिक्यूल टू क्रिटिसाइज ऑर मॉक पीपल ऑर सोसायटी. म्हणजे एखाद्याचं हास्य बनवणे, एखाद्याला हसणे, एखाद्याला रेडिक्युलेट करणे, एखाद्याला क्रिटिसाइज करणे, यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो आणि त्याला व्यंग किंवा उपहास म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला सटायर असं म्हटलं जातं. सिनोनिम्स पाहूया. सिनोनिम्स असणार आहेत मॉकरी आणि रेडिक्यूल. मॉकरी आणि रेडिक्यूल. पुढे आहेत शब्द अँटोनिम्स. अँटोनिम्स असणार आहेत अप्रोल आणि प्रेज. अप्रोल आणि प्रेज. पुढे जाऊया. युसेज काय असणार आहे, तर युसेज असणार आहे द नॉवेल इज अ ब्रिलियंट सटायर ऑन कंटेम्पररी पॉलिटिक्स. नॉवेल इज ब्रिलियंट सटायर. नॉवेल ही कादंबरी कशी आहे, अतिशय ब्रिलियंट अशी सटायर आहे एखाद्या ठराविक गोष्टीसाठी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलं सटायर म्हणजेच व्यंग किंवा उपहास. पुढचा शब्द काय आहे, पुढचा शब्द आहे पॅराडॉक्स. पॅराडॉक्स हा नाऊन असणार आहे आणि याचा मराठी अर्थ होतो विरोधाभास. पॅराडॉक्स म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीत विरोधाभास असं म्हटलं जातं. पुढे त्याचा इंग्रजी अर्थ अ स्टेटमेंट ऑर प्रपोजिशन दॅट कॉन्ट्रॅडिक्ट्स इटसेल्फ ऑर सीम्स सेल्फ डिफिटिंग. म्हणजे स्वतः एखादं स्टेटमेंट किंवा एखादी गोष्ट जी स्वतःला काय करते, कॉन्ट्रॅडिक्ट करते, विरोध करते. ठीक आहे, पुढे पाहूया सिनोनिम्स. सिनोनिम्स कोणते असणार आहेत, तर सिनोनिम्स आहेत कॉन्ट्रॅडिक्शन आणि एनिग्मा. कॉन्ट्रॅडिक्शन आणि एनिग्मा. अँटोनिम्स कोणते, तर सर्टनिटी आणि कन्सिस्टन्सी. सर्टनिटी आणि कन्सिस्टन्सी. वापर पाहूया त्याचा कसा होतो, द कन्सेप्ट ऑफ टाइम ट्रॅव्हल इज पॅराडॉक्स. द कन्सेप्ट ऑफ टाइम ट्रॅव्हल इज पॅराडॉक्स. जी टाइम ट्रॅव्हलची जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती काय आहे, पॅराडॉक्स आहे, विरोधाभास आहे. ठीक आहे, पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे आयरनी. शब्द आहे आयरनी. हा शब्द सुद्धा नाऊनच असणार आहे. याचं वाक्य, या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आपण त्याला व्यंग किंवा विडंबन म्हणू शकतो. व्यंग किंवा विडंबन. इंग्लिश मिनिंग काय होतो, तर द एक्सप्रेशन ऑफ वन्स मिनिंग बाय युझिंग लँग्वेज दॅट नॉर्मली सिग्निफाईज द अपोजिट. एखाद्या व्यक्तीने जे काही बोललेलं आहे, त्याची जी काही भाषा आहे, त्यामधून जर अपोजिट किंवा व्यंग किंवा विडंबन दिसत असेल तर त्याला आयरनी असं म्हटलं जातं. पुढे जाऊया, त्याचे सिनोनिम्स पाहूया. सिनोनिम्स कोणते असणार आहे, तर सार्कॅझम. सार्कॅझम आणि मॉकरी. सार्कॅझम आणि मॉकरी ही आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स कोणते, तर क्लॅरिटी आणि डायरेक्टनेस. क्लॅरिटी आणि डायरेक्टनेस दीज आर अँटोनिम्स. पुढे आहेत युसेज. त्याचा वापर कसा असणार, हिज फेलियर टू अटेंड द टाइम मॅनेजमेंट सेमिनार वॉज अँड आयरनी. म्हणजे टाइम मॅनेजमेंटच्या सेमिनारला अटेंड करणं हे जे त्याचं फेलियर होतं ते काय झालेलं आहे, एक आयरनी या स्वरूपात समोर आलेलं आहे, ते व्यंग झालेलं आहे आणि त्याला आपण विडंबन सुद्धा शकतो. ठीक आहे, पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द काय आहे, तर पुढचा शब्द आहे पंक्च्युएशन. शब्द आहे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन शब्द नाऊनच आहे, त्यानंतर त्याला आपण मराठीमध्ये विरामचिन्ह म्हणतो. पंक्च्युएशन म्हणजे काय, तर विरामचिन्ह. इंग्लिश मिनिंग काय होतं त्याचा, तर द मार्क्स यूज टू क्लॅरिफाय मीनिंग अँड इंडिकेट पॉजेस इन रिटन लँग्वेजेस. म्हणजे लिखित भाषेमध्ये पॉजेस, थांबे किंवा भाषेला किंवा
एखाद्या गोष्टीला क्लॅरिफाय करण्यासाठी जे काही मार्क्स असतात त्याला पंक्च्युएशन्स असं म्हटलं जातं, त्याला आपण मराठीत विरामचिन्ह. सिनोनिम्स कोणते? तर सिनोनिम्स आहेत मार्क्स आणि सिम्बॉल्स. मार्क्स आणि सिम्बॉल्स. अँटोनिम्स कोणते? तर रन ऑन आणि अनपंक्च्युएटेड. रन ऑन अँड अनपंक्च्युएटेड, दीज आर द अँटोनिम्स फॉर पंक्च्युएशन. ठीक आहे, त्याचा युसेज पाहूया. प्रॉपर पंक्च्युएशन एनहान्सेस द क्लॅरिटी ऑफ रिटन कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन आहे त्यामध्ये प्रॉपर पंक्च्युएशन काय करतं? तर क्लॅरिटीला एनहान्स करतं. जी काही क्लॅरिटी आहे त्याला एनहान्स करतं, वाढवतं. पुढचा शब्द पाहूया, फॉर शॅडोईंग. फॉर शॅडोईंग नाऊनच आहे फॉर शॅडोईंग. त्यानंतर त्याचा अर्थ होतो पूर्वदृष्टिकोन आणि पूर्वचित्रण. पूर्वदृष्टिकोन आणि पूर्वचित्रण. इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो? अ लिटरली डिव्हाइस यूज टू गिव्ह हिंट्स और क्लूज अबाउट व्हॉट विल हॅपन लेटर इन द स्टोरी. याप्रमाणे आपण त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ सांगू शकतो. पूर्वदृष्टिकोन किंवा पूर्वचित्रण, त्याला आपण क्लूज किंवा हिंट्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर सिनोनिम्स कोणते आहेत? तर सिनोनिम्स आहेत प्रेडिक्शन आणि प्रिव्ह्यू. प्रेडिक्शन्स आणि प्रिव्ह्यू. अँटोनिम्स कोणते? तर सरप्राईज आणि सडननेस. सरप्राईज आणि सडननेस हे आहेत अँटोनिम्स. तर आपण पाहूया वाक्यामध्ये कसा केला जातो. द मिस्टेरियस लेटर सर्व्ड ॲज अ फॉरशॅडोइंग फॉर द अपकमिंग इव्हेंट्स. जे अपकमिंग इव्हेंट्स आहेत त्यासाठी जे मिस्टेरियस लेटर्स आहेत ते कसे सर्व केले आहेत? तर ॲज अ फॉरशॅडोइंग सर्व केले आहेत, म्हणजे पूर्वदृष्टिकोन ठेवून, आणि पूर्वचित्रण आपण त्याला म्हणू शकतो. पुढे पाहूया, आर्किटाइप. शब्द आहे आर्किटाइप. आर्किटाइप नाउन आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो मूळ रचना किंवा मॉडेल. मूळ रचना किंवा मॉडेल. इंग्रजीमध्ये अर्थ a typical character, action or situation that seems to represent universal pattern. टिपिकल कॅरेक्टर एखादी ठराविक कॅरेक्टर आहे, एखादं ऍक्शन आहे, एखादी परिस्थिती आहे, ती काय रिप्रेझेंट करते? तर युनिव्हर्सल पॅटर्न रिप्रेझेंट करते. म्हणजेच त्याला आपण मूळ रचना किंवा मॉडेल असं म्हणू शकतो. सिनोनिम्स कोणते? तर प्रोटोटाइप आणि मॉडेल. प्रोटोटाइप आणि मॉडेल हे आर्किटाइपचे सिनोनिम्स आहेत. पुढे पाहूया अँटोनिम्स, एनोमली आणि ॲब्रिएशन. एनोमली आणि ॲब्रिएशन, दीज आर अँटोनिम्स. पुढे युसेज पाहूया. द हिरोज जर्नी इज कॉमन आर्किटाइप इन मायथॉलॉजी. द हिरोज जर्नी इज कॉमन आर्किटाइप इन मायथॉलॉजी. मायथॉलॉजी मध्ये जी हिरोची जर्नी किंवा जी जर्नी असायची ती एक कॉमन आर्किटाइप होतं किंवा कॉमन रचना होती किंवा कॉमन मॉडेल होतं. पुढचा शब्द आहे अलिटरेशन. अलिटरेशन इज नाउन. अलिटरेशन त्याला आपण मराठीमध्ये अलंकार असं म्हणतो. व्याकरणामध्ये जे काय अलंकार असतात त्याला अलिटरेशन असं म्हटलं जातं. पुढे त्याचा आपण इंग्रजी अर्थ पाहूया. द रिपिटेशन ऑफ द सेम इनिशियल कॉन्सोनंट साऊंड इन नेबरिंग वर्ड्स. म्हणजे जे कॉन्सोनंट साऊंड आहेत त्याचं रिपिटेशन जर होत असेल तर त्याला अलिटरेशन असं म्हटलं जातं, त्याला अलंकार असं म्हटलं जातं. सिनोनिम्स, रिपिटेशन आणि कॉन्सोनन्स. रिपिटेशन अँड कॉन्सोनन्स. अँटोनिम्स कोणते? तर डिसिमिलॅरिटी आणि व्हॅरायटी. डिसिमिलॅरिटी आणि व्हॅरायटी हे काय आहेत? अलिटरेशनचे अँटोनिम्स आहेत. त्याचा वापर पाहूया. द पोएट एम्प्लॉयड अलिटरेशन टू क्रिएट म्युझिकल इफेक्ट. जे पोएट आहेत ते काय करतात? तर म्युझिकल इफेक्ट साठी त्यामध्ये अलिटरेशन टाकत असतात, अलंकार टाकत असतात. ठीक आहे, पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे मोटिफ. शब्द आहे मोटिफ. मोटिफ शब्द नाउन आहे आणि याला मराठीमध्ये विषय मंजुषा किंवा मूलभूत तत्व म्हटलं जातं. विषय मंजुषा किंवा मूलभूत तत्व. इंग्रजीमध्ये अर्थ रिकरिंग थीम, सब्जेक्ट और आयडिया इन अ लिटररी वर्क. जे लिटररी वर्क आहे त्याच्यामध्ये परत परत होणारी जी थीम आहे किंवा सब्जेक्ट आहे किंवा एखादी कल्पना आहे, एखादी आयडिया आहे, त्याला मोटिफ म्हटलं जातं किंवा विषय मंजुषा किंवा आपण त्याला मराठीत मूलभूत तत्व असं म्हणतो. सिनोनिम्स कोणते? तर थीम किंवा पॅटर्न. थीम किंवा पॅटर्न हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स कोणते? तर व्हेरिएशन आणि डेव्हिएशन. व्हेरिएशन आणि डेव्हिएशन, दीज आर अँटोनिम्स. पुढे त्याचा वापर पाहूया.
The novel's motif of love and loss resonates throughout the story. त्या नॉवेलचे जे मोटिफ आहेत, जी काही विषय मंजुषा आहे, जी काही मूलभूत तत्व आहे, लव्ह अँड लॉस रिझोनेट, हे काय आहेत पूर्ण स्टोरीमध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, हा झाला त्याचा अर्थ. पुढचा शब्द पाहूया, जेक्स्टापोजिशन. पुढचा शब्द आहे जेक्स्टापोजिशन. त्याचा जो प्रकार आहे तो आहे नाउन, आणि त्यानंतर आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो समतलन किंवा सानिध्य. समतलन किंवा सानिध्य. इंग्रजीमध्ये अर्थ काय, तर द ऍक्ट ऑफ प्लेसमेंट ऑफ टू थिंग्स युजली ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट नियर इच अदर. म्हणजे अशी एक कृती ज्यामध्ये दोन गोष्टींचं प्लेसमेंट केलं जातं. दोन ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांच्या शेजारी ठेवल्या जातात, आणि ह्या ज्या गोष्टी असतात युजली कशा असतात, ऍब्स्ट्रॅक्ट असतात. म्हणजे कशा असतात, आपल्याला न दिसणाऱ्या अशा कॉन्सेप्ट त्या असतात. ठीक आहे, त्यांचे सिनोनिम्स पाहूया. कॉन्ट्रास्ट आणि कंपॅरिझन. कॉन्ट्रास्ट आणि कंपॅरिझन हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स कोणते, तर सेपरेशन आणि आयसोलेशन. सेपरेशन आणि आयसोलेशन दिस आर अँटोनिम्स फॉर जेक्स्टापोजिशन. त्याचा युसेज पाहूया. द जेक्स्टापोजिशन ऑफ लाईट अँड डार्क एनहान्सेस द पेंटिंग्स इम्पॅक्ट. जे पेंटिंग्स मध्ये इम्पॅक्ट पडतो तो कशामध्ये वाढतो, कशामुळे वाढतो, तर तो लाईट आणि जो डार्क आहे, जो उजेड आहे किंवा जो अंधार आहे, किंवा त्याच्या व्यवस्थित वापरामुळे पेंटिंगमध्ये पेंटिंगचं जे काही एनहान्समेंट आहे, ती पेंटिंग काय होते, एनहान्स होत असते, सुंदर होत असते. पुढे शब्द आहे एक्सपोजिशन. शब्द आहे एक्सपोजिशन. एक्सपोजिशन इज नाउन, आणि याचा अर्थ होतो मराठीमध्ये प्रस्तावना किंवा प्रदर्शन. प्रस्तावना किंवा प्रदर्शन. इंग्रजीमध्ये काय अर्थ, तर अ comprehensive explanation or setting forth of an idea or theme. एखाद्या कल्पनेची, एखाद्या विषयाची जी काही मांडणी आहे किंवा विश्लेषण आहे त्यापूर्वी करण्याची गोष्ट, त्याला प्रस्तावना किंवा प्रदर्शन असं म्हटलं जातं. सिनोनिम्स पहा, एक्सप्लेनेशन आणि प्रेझेंटेशन. एक्सप्लेनेशन आणि प्रेझेंटेशन. अँटोनिम्स कोणते, तर कन्फ्युजन आणि ambiguity. Confusion, ambiguity, these are antonyms. वापर पाहूया. The first chapter serves as an exposition of the novel's main themes. जो पहिला चॅप्टर आहे नॉवेल मधला तो काय, तर प्रस्तावना म्हणून त्यामध्ये वापरला गेलेला आहे, थीम म्हणून वापरला गेलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे डिक्शन. शब्द आहे डिक्शन. डिक्शन नाउन आहे, आणि त्याचा मराठीत अर्थ होतो भाषाचयन किंवा भाषा शैली. भाषाचयन आणि भाषा शैली. त्याचा इंग्रजी मिनिंग होतो द चॉईस अँड यूज ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस इन स्पीच ऑर रायटिंग. द चॉईस अँड यूज ऑफ वर्ड्स, जे शब्द आपल्याला वापरायचे आहेत त्यांची निवड करणे, त्याच्यामध्ये स्पीच मध्ये किंवा रायटिंग मध्ये, भाषणामध्ये किंवा लेखनामध्ये, त्याला भाषाचयन किंवा भाषा शैली असं म्हटलं जातं. त्याचे सिनोनिम्स कोणते, तर व्होकॅब्युलरी आणि एक्सप्रेशन. व्होकॅब्युलरी आणि एक्सप्रेशन हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स कोणते, तर मम्बलिंग आणि इनआर्टिक्युलेटनेस हे आहेत अँटोनिम्स. वापर कसा करणार, द ऑथर्स प्रिसाइज डिक्शन ॲडेड डेप्थ टू द नॅरेटिव्ह. द ऑथर्स प्रिसाइज डिक्शन ॲडेड डेप्थ टू द नॅरेटिव्ह. लेखकाची जी भाषा आहे त्याने काय केलेलं आहे, त्याच्या नॅरेटिव्ह मध्ये अतिशय डेप्थ, अतिशय खोली निर्माण केलेली आहे. दुसरा शब्द आहे अनाक्रोनिझम. अनाक्रोनिझम हा नाउन आहे. अनाक्रोनिझम म्हणजे काल विपर्यस्तपणा. अनाक्रोनिझम म्हणजे काल विपर्यस्तपणा म्हणजेच काय, तर समथिंग ऑर समवन दॅट इज नॉट इन इट्स करेक्ट chronological or historical time. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा व्यक्ती त्याच्या जी कालगणना आहे किंवा आपण त्याला कॅलेंडर म्हणू त्याप्रमाणे नसणे, त्याच्या ऐतिहासिक वेळेप्रमाणे ती गोष्ट नसणे, त्याला काल विपर्यस्तपणा असं म्हटलं जातं. त्याचे सिनोनिम्स मिसप्लेसमेंट किंवा अँटिक्युटेड. ठीक आहे, सिनोनिम्स असणार आहेत मिसप्लेसमेंट आणि अँटिक्युटेड. अँटोनिम्स कोणते, तर
टाइमलीनेस. अँटोनिम्स आहेत टाइमलीनेस आणि मॉडर्निटी. टाइमलीनेस आणि मॉडर्निटी. वापर कसा करणार? द यूज ऑफ अ रोटरी फोन इज द मूवी वॉज अन अनार्किनिझम. अनाक्रोनिझम. द यूज ऑफ रोटरी फोन म्हणजे रोटरी फोनचा वापर एखाद्या मूवीमध्ये करणं हे काय झालंय? अनाक्रोनिझम. अनाक्रोनिझम दर्शवतो म्हणजे काल विपर्यस्तपणा दर्शवतो. पुढचा शब्द आहे युफिमिझम. युफिमिझम. युफिमिझम इज नाउन. युफिमिझम म्हणजे सुसंवाद. सुसंवाद, चांगला संवाद करणे. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो अ माइल्ड ऑर इनडायरेक्ट वर्ड or expressions substituted for one considered to be too harsh or म्हणजे एखाद्या एक्सप्रेशन मध्ये अतिशय व्यवस्थित प्रकारे शब्दांची निवड करणे त्याला सुसंवाद असं म्हटलं जातं. सिनोनिम्स काय? सिनोनिम्स असणार आहेत सबस्टिट्यूशन आणि पोलाइटनेस. सबस्टिट्यूशन आणि पोलाइटनेस. अँटोनिम्स ब्लंटनेस आणि एक्सप्लिसिटनेस. ब्लंटनेस आणि एक्सप्लिसिटनेस. ठीक आहे. वापर पहा. पास अवे इज अ एफिमिझम फॉर डाएट. म्हणजे डाएटच्या ऐवजी पास अवे वापरणं हे काय होणार आहे? एफिमिझम होणार आहे. सुसंवाद किंवा चांगला शब्द वापरले गेल्याचं लक्षण आहे. पुढचा शब्द आहे मोटिवेशन. मोटिवेशन नाउन आहे आणि मोटिवेशन या शब्दाला मराठीमध्ये प्रेरणा असं म्हटलं जातं. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. ठीक आहे. इंग्रजीमध्ये अर्थ काय? द रिझन ऑर अ रिझन or a reason one has for acting or behaving in particular way. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी जे कारण असतं, एखादी गोष्ट करण्यासाठी जे कारण असतं त्याला प्रेरणा असं म्हटलं जातं. ठीक आहे. सिनोनिम्स कोणते असणार आहे? तर इन्सेंटिव्ह आणि ड्राईव्ह. इन्सेंटिव्ह आणि ड्राईव्ह. अँटोनिम्स अपॅथी आणि इंडिफरन्स. अपॅथी आणि इंडिफरन्स. वापर कसा करणार? अंडरस्टँडिंग कॅरेक्टर मोटिवेशन्स इज क्रुशियल फॉर लिटरली अनालिसिस. ठीक आहे. याप्रमाणे आपण काय करू शकतो? मोटिवेशन या शब्दाचा वापर करू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया. डिस्टोपिया शब्द आहे. डिस्टोपिया. डिस्टोपिया नाउन आहे आणि त्याचा अर्थ होतो काल्पनिक वाईट जागा. अशी वाईट जागा जी कशी आहे? काल्पनिक आहे. इंग्रजीमध्ये अर्थ an imaginated state or society in which there is a great suffering or injustice. अशी एखादी सोसायटी, असा एखादा समाज किंवा अशी एखादी जागा ज्यामध्ये अतिशय जास्त इनजस्टिस आहे, अन्यायी वृत्ती किंवा अन्यायी गोष्टी घडल्या जातात. ठीक आहे. त्याचे सिनोनिम्स कोणते आहेत? तर नाईटमेअर, अँटी युटोपिया. नाईटमेअर किंवा अँटी युटोपिया. अँटोनिम्स कोणते? तर युटोपिया आणि पॅराडाईज. युटोपिया आणि पॅराडाईज. युसेज द नॉवेल पोर्ट्रेज अ डिस्टोपियन फ्युचर विथ अप्रेसिव्ह गव्हर्नमेंट्स. ठीक आहे. तर नॉवेलमध्ये काय केलेलं आहे? तर डिस्टोपियन फ्युचर आहे ते अतिशय ऑप्रेसिव्ह गव्हर्नमेंटचं दाखवलेलं. ठीक आहे. याला आपण डिस्टोपिया असं म्हटलं जातं. काल्पनिक असलेली वाईट जागा म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे डिडॅक्टिक. डिडॅक्टिक. डिडॅक्टिक म्हणजे काय? तर हा जो शब्द आहे हा ऍडजेक्टिव्ह असणार आहे. डिडॅक्टिक ऍडजेक्टिव्ह आहे आणि याचा अर्थ होतो उपदेशात्मक. उपदेशात्मक. ठीक आहे. त्याचा इंग्रजी अर्थ इंटेंडेड टू टीच पर्टिक्युलरली इन हॅव्हिंग मोरल इन्स्ट्रक्शन अँड अल्टेरियर मोटिव्ह. एखादी गोष्ट टीच करणे, एखादी ठराविक गोष्ट सांगणे किंवा ज्या मोरल थिंग्स आहेत, ज्या मोरल गोष्टी आहेत त्या एखाद्या व्यक्तीसाठी कशा प्रकारे चांगले आहेत ते सांगणे. त्याला आपण उपदेशात्मक असं म्हणतो किंवा डिडॅक्टिक असं म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. सिनोनिम्स कोणते? तर इन्स्ट्रक्टिव्ह आणि मोरॅलिस्टिक. इन्स्ट्रक्टिव्ह आणि मोरॅलिस्टिक. अँटोनिम्स कोणते? एंटरटेनिंग आणि अम्युझिंग. एंटरटेनिंग आणि अम्युझिंग. वापर कसा करणार? द फेबल हॅड अ डिडॅक्टिक पर्पज टीचिंग अ मोरल लेसन. फेबल काय असणार आहे? हे फेबल्स वगैरे कशासाठी असतात? तर जे मोरल लेसन्स असतात ते शिकवण्यासाठी हे फेबल्सचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे एलजी. एलजी नाउन आहे. एलजी म्हणजे शोकगीत. एलजी म्हणजे काय? तर शोकगीत.
एलिजीचा अर्थ होतो अ पोएम ऑर अ सॉन्ग कंपोज स्पेशली ॲज अ लॅमेंट ऑर लॅमेंट फॉर अ डिसीज पर्सन. एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर जी कविता लिहिली जाते किंवा गायली जाते त्याला एलजी असं म्हटलं जातं, म्हणजेच आपण त्याला शोकगीत म्हणतो. सिनोनिम्स कोणते, तर लॅमेंट आणि डच. लॅमेंट आणि डच हे काय आहेत, यासाठी सिनोनिम्स आहेत. अँटोनिम कोणते, तर सेलिब्रेशन आणि जॉय. सेलिब्रेशन आणि जॉय. वापर कसा करणार, द पोएट रोट अँड एलजी इन मेमरी ऑफ द डिपार्टेड साऊल. द डिपार्टेड साऊल आहे त्यासाठी त्या पोएटने काय केलेले आहे, एक एलजी च्या स्मरणार्थ लिहिलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे शब्द आहेत, जो मुख्य शब्द आहे, मुख्य शब्दानंतर त्याचा प्रकार, त्याचा मराठीत अर्थ, इंग्रजीमध्ये अर्थ, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि युसेज, या प्रकारे आपण शब्दांचा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी या सिरीजमध्ये करणार आहोत. आपल्या चॅनलमध्ये व्होकॅब्युलरीवरती आधारित इतरही अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हे व्होकॅब्युलरीवर आधारित जे व्हिडिओ आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. व्होकॅब्युलरीवरती हे जे काही व्हिडिओ आपण घेतोय ते पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या हिरा अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.